स्ट्राइक वरती पाहतो पण बबलू, नॉन स्ट्राइक एंड वरती विकेश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेला आहे महेश पारधी. बघा आपण पाहतोय जय हनुमान स्पोर्ट्स भेडाचा पाडा याच मैदानावरती खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता. 4थ्या क्रमांकाचं बक्षीस त्यांनी या मैदानावरती फटकावलं होतं. पहिला चेंडू आपण पाहतोय लॉंगर मध्ये खेळून काढलेला आहे. शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. बघा थोडासा डेंजर एंडला धावत होता हा चेंडू. जर हातामध्ये आला असता आणि यष्टानं जर चेंडू लागला असता कदाचित थोडासा क्लोज कॉल होऊ शकला असता. मात्र चेंडू हातामधून निसटला गेला. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आपण पाहतो जय हनुमान स्पोर्ट्स भेड्याचा पाडा या संघाचा इतिहास आपण या मैदानावरती जर बघितला तर खूप चांगला आहे. वलेचा पुन्हा एकदा सरळ बॅटने चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. मात्र शतरक्षक येतोय आणि झेल पकडतोय आणि इथे बबलू वल्वी याला इथे माघारी परतावं लागतोय. आज बबलू वल्वीला प्रमोट केलं गेलं होतं सलामीसाठी. मात्र जास्त काही करू शकलेला नाही आहे आणि बाद होऊन तो माघारी परततोय. बघा रोहन पारधी आणि ते झेल पकडलेला आहे. पिता पुत्राशी जोडी या संघामध्ये देखील आपण पाहतोय. आपण पाहतोय त्याचे वडील इथे बॉलिंग करतायत आणि वडिलांच्या बॉलिंग वरती त्यांनी ते झेल पकडलेला आहे. आपण दुसऱ्या दिवसामध्ये देखील पिता पुत्राशी जोडी बघितली होती. केशव हेलिम आणि ओंकार हेलिम. संतोष वल्वी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे. तर आपण थोडासा समालोचन कशामध्ये बदल करतोय. आमच्यासोबत पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत आमचे साथी समालोचक गुरुराज तांडेल. आपण ऑन साईडला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. बघा खूप चांगले क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलेलं आहे. धावफलक पाहतो पण 3 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बघा एक अनुभवी गोलंदाज आहे महेश पारधी. भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्या अनुभवाचा वापर आणि फायदा पण पाहतोय त्यांच्या संघाला होतोय. पॉवर प्लेचं ते षटक ते हाताळतायत आणि खूप चांगले षटक आतापर्यंत त्यांनी हाताळलेलं आहे. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्याच्या मधून हा चेंडू निघून जाईल. बघा गॅप शोधलेला आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील निघून गेलेला आहे. चौकार येतोय आणि या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत 5. अजूनही पाहतोय एक चेंडूचा खेळ बाकी आहे. कोट्यापासून चेंडू षटबुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सरळ निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये निघून गेलेला आहे. 4 धावांकरता बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलेला आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत.
पहिल्या षटकामध्ये बघायला गेलो तर 11 धावा झालेल्या आहेत. रोहित गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. रोहित पारधी आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू घेतला स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक निवडला गेलं, परंतु क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चांगला चेंडू टाकला होता. आपण बघतोय लॉगअपच्या थर्डमॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता की त्या झेल व्हायला हवा होता, परंतु नशिबाची साथ. यावेळी आपण बघतोय संतोष शाळा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय की काय? यस, ही इज गॉन. बघा लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले असते. संधी आलेली होती, परंतु बघा स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलेला होता. तो चेंडू बघा आपण तो झेल धरणी मातीला दान केला गेला. अशा प्रकारे दुसरा आदरा बसतोय. धावसंख्या 12 असताना ओमसागर वामनपाडा संघाची बघा हे असे झेल हे कन्वर्ट करायला हवेत. क्रिकेटमध्ये झेल ही खूप महत्वाचे आहेत, कारण झेलच नाही सुटत तर झेलवर धावा सुद्धा येत आहेत. आणि जर एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्या तर सेकंड इनिंगला ज्यावेळी तुम्ही क्षेत्ररक्षण कराल त्यावेळेला धावा त्या घातक ठरू शकतात. फलंदाजी कराल त्यावेळेला ते धावा घातक ठरू शकतात. तर धावसंख्या झालेली आहे ती 12. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल होते मिस्टर उत्तम. उत्तम याला उत्तम कामगिरी करावी लागेल. डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजाचं तर या सामन्यामध्ये बघायला गेलं तर जय जय काय आ रहा आहे. या स्पर्धेमध्ये बघायला गेलं ना तर खरोखरच जय जयकार म्हणावा लागेल डाव्या हाताच्या फलंदाजाचा, कारण की मागच्या दिशेला बघितली तर आउटफील्ड फास्ट आहे त्यांच्यासाठी. रोहन गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू सन्मान दिला जातो. चेंडूला बॉल मिडॉनच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल उत्तम याला. तर एका धावेने संघाची धावसंख्या 13. छोटे छोटे जे मुवमेंट असतात स्पर्धेचे तिथे आपण बघतो की 1 धाव होते, क्षेत्ररक्षण खराब झाल्याच्या नंतर 2 धावा पूर्ण करतात, परंतु एकच धाव द्यायला पाहिजे. दुसरी धाव घेण्याचा विचार करतात क्षेत्ररक्षण, परंतु आपण थोडीशी सुस्ती दाखवतो आणि त्याचा फायदा फलंदाजाकडे उचलला जातो. एक एक धाव ही क्रिकेटमध्ये खूप मोलाची आहे. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो. राड्या मारतो, विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. मी अगोदरच बोललेलो होतो की डाव्या हाताच्या फलंदाजाला आउटफील्ड फास्ट आहे आणि त्याचाच फायदा आहे ते बघायला मिळतो आपल्याला संतोष वळवी याच्याकडून. यस, आणि बघा दुष्काळात 13वा महिना. 5 धावा येत आहेत या चेंडूवर. नो बॉलचा इशारा येतोय नॉन स्ट्राईक चेंडूवर पंचांकडून. तर बघा चेंडू काही खराब नव्हता हा, परंतु फलंदाज मला वाटते नो चेंडू. पंचांच्या निर्णयावर सहमती दाखवत नाही खेळाडू. थर्ड अंपायर जवळ निर्णय जातोय, बघूया. वाटते पंचांना असं वाटते की मैदानाच्या बाहेर चेंडू पडले असं वाटते की हाईट नो बाहेर. हे चांगला चेंडू आहे. तर 4 धावा येतात या चेंडूवर. या 4 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघतोय आपण धावा झालेल्या आहेत त्या
17 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला येतोय, क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यात यशस्वी होतोय क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला बघतोय आपल्याला मिळालं आपल्या लॉगांच्या दिशेला. 2 धावा रोखल्या गेल्या आपल्या संघासाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. 5 चेंडू लागून झालेले आहेत. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू जागेवर खेळून काढण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 20. या त्रिफला उद्ध्वस्त केला गेला या चेंडूवर. अशा प्रकारे तिसरा गडी बाद होतोय ओमसागर बामणगाव संघाचा. धावसंख्या 20 असताना षटक क्रमांक दुसरा संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतो आपण 20 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या होत्या. या षटकाचा विचार केला गेला तर या षटकामध्ये कमबॅक करतोय जय हनुमान संघ. जय हनुमान बिर्याचा पाडा संघ या षटकामध्ये बघायला गेलं तर कमबॅक करतोय. कारण या षटकाचा विचार केला तर 9 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये आणि 2 महत्वपूर्ण गडी सुद्धा बाद केलेले आहेत ओमसागर बामणगाव संघाचे. तर यावेळी बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मिस्टर देवा वळवी नंबर 5 मध्ये खेळण्यासाठी जातोय. अजूनपर्यंत विचार केला गेला तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 20 धावा. 12 चेंडू मध्ये जरी 20 धावा आल्या तरी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये जो आपण बघतो सेकंड इनिंग मध्ये एक सामन्याला सुरुवात होईल फलंदाजी करायला त्यावेळी एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज रोहन. या पुढचा चेंडू आपण पुन्हा बघतो मिडॉनच्या दिशेला सर्कलमध्ये चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतो आपल्याला. परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 21 धावा. उत्तम सारखा एक फलंदाज होता. उत्तम याचं बघितलं तर 2 चेंडूमध्ये 2 धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी खेळतोय आणि डाव्या हाताचा फलंदाज आहे. नक्कीच जर शेवटच्या चेंडूपर्यंत जर मैदानामध्ये राहिला उत्तम सारखा फलंदाज तर उत्तम धावा आपल्या संघासाठी बनवू शकेल. कारण डावा हाताचा फलंदाज आहे आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला बघायला गेलं तर मागच्या साईडला जी आपण बघतोय आउटफील्ड ही फास्ट आहे. बघा कालच्या दिवसाचा विचार केला गेला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये आपण बघतो सुपर 5 मध्ये पोहोचणारा संघ होता आणि एकविरा स्पोर्ट वाकीपाडा संघ. तर यावेळी जर क्षेत्ररक्षणाचा निवडसना केला आपण ते मिडॉन आणि मिड विकेट आपण बघतो सर्कल मध्ये आहे. लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या मध्ये खूप मोठा गॅप आहे. या पुढचा चेंडू मागच्या दिशेला खेळण्याच्या प्रयत्नात चुकी झाली फलंदाजा क्षेत्ररक्षकाकडून. अशा प्रकारे या चेंडूवर 3 धावा येत आहेत. तर या 3 धावेने संघाची धावसंख्या 24 धावा. बघा यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक होता पण तो क्षेत्ररक्षकाकडे पण 2 त्याच्याजवळ पण 2 असं विचार करत होता झेल पकडू की चेंडू अडवू. म्हणजे 2 ऑप्शन होते आणि झेल पकडायला गेला तर चेंडू सटकू. बघा एक टप्पा त्याच्या मागे गेला चेंडू. अशा प्रकारे 3 धावा येत आहेत. 3 धावेने संघाची धावसंख्या 24 धावा. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू डीप कव्हरच्या दिशेला ढकलून दिला. सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव गाठक ठरतोय की काय, परंतु गच्चाल थ्रो आणि सुंदर रनिंग बिटवीन द रनिंग मानावी लागेल. उत्तम आणि देवा याच्यामध्ये चांगला कॉलिंग बघायला मिळतो आपल्याला. यस, नो आणि वेट या तिन्ही गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं आणि आखो आखो में इशारा हो गया आणि सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली गेली. तर 2 धावेने संघाची धावसंख्या 26 धावा. या पुढचा चेंडू आता मात्र यार करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक रोहन याच्याकडून बघायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडू मध्ये 6 धावा मोजतोय रोहन. या चेंडूवर चांगला कमबॅक, चांगली लाईन लेंथ. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुल टच, पंचांचा हात पुढे येतोय. अशा प्रकारे नो चेंडू आणि या 7 धावा येत आहेत. बघा दुष्काळात 13वा महिना, षटकार येतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंचांकडून इशारा केला जातो. हा खराब चेंडू, 7 धावा आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर पुन्हा एकदा चेंडू हा फ्री हिट असेल. जर क्रिकेटमध्ये विचार करायला गेला ना तर एक चेंडू हा मैदानामध्ये जेवढा महत्वाचा आहे तेवढी एक धाव सुद्धा खूप महत्वाची आहे. बघा एका चेंडूवर 7 धावा आलेल्या आहेत. तर फ्री चेंडू असेल. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. यष्टीरक्षक बीट होतोय, 22च्या रूपाने या धावा येत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि जी लाईफ लाईन होती ती लाईफ लाईनच इथे सक्सेसफुल झालेली आहे. कारण या चेंडूवर आपण बघतो फक्त आणि फक्त धावचीच्या रूपाने गडी बाद होऊ शकतो आणि 30 लाईफ लाईन इथे यशस्वी ठरलेली आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचा पतंग होतोय. तर देवासारखा फलंदाज बाद होतोय, परंतु हा एक विचार करायला गेला तर उत्तम सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 34 झालेली आहे. तिसऱ्या षटकामधला अजूनपर्यंत विचार करायला गेला तर एक चेंडू शिल्लक आहे. मी तुम्हाला चांगल्या धावा जमवलेल्या आहेत ओमसागर बामणगाव संघाने. तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकाच्या अजूनपर्यंत एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 34 म्हणजे 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्की जर उत्तम सारखा फलंदाज मैदानामध्ये राहिला तर मी तर सांगेन का हाफ सेंचुरी पूर्ण करू शकतो बामणगाव संघ, कारण ती क्षमता सुद्धा उत्तम मध्ये आहे आणि चांगली कामगिरी त्यांनी करून दाखवलेली आहे. न्यू बॅटर जितेंद्र पण तू नॉन स्ट्राईक चेंडूवर असेल. पुन्हा एकदा या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो शतरक्षक आहे. शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून खेळून काढला चेंडू, जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पंचांकडून इशारा येतो. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बघूया आपण धावसंख्या आहे 36 धावा. छत्तीस धावा आहेत. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये जरी 12 धावा आल्या तरी सुद्धा एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. कारण या मैदानाचा विचार केला तर 40च्या पेक्षा जास्ती धावा जरी मैदानामध्ये झाला तर ज्यावेळी सेकंड इनिंगला जो संघ त्या धावा चेस करतो त्यावेळी तो संघ आपल्याला बघतो अडचणीमध्ये येताना दिसतोय. आकाश पारधी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. शतरक्षक बघा लॉग ऑफ आहे, लॉग ऑन आहे. त्यावेळेस बघतो थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर बघतो फाईन लेग. आपण बघतोय फाईन लेगचा शतरक्षक थोडासा डीप आहे, म्हणजे आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला दिसतोय. त्याच्यानंतर सर्कलमध्ये बघायला गेलो तो डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याच्यानंतर बघतोय मिड विकेटचा शतरक्षक सर्कलमध्ये आहे, नाही सर्कलच्या बाहेर आहे. त्याच्यानंतर बघतो पॉइंट आहे, गल्ली आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते आकाश. या पुढचा चेंडू बघा काय शॉट असेल, फक्त चेंडूला दिशा दिली गेली. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. लॉगांच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता, फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय, बाकीचं काम चेंडूने पूर्ण केलंय. या चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावा आल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 38 धावा.
आकाश पारधी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू 2 क्षेत्ररक्षक आहेत. झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेलाय, ते झेल सुटतोय. दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीच्या रूपाने गडी बाद होतोय. मला तरी असा विचार वाटतो की ह्या चेंडूवर उत्तम यांनी स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा होतो. तो स्ट्राईक त्याच्या जवळ आहे. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर बाला वळवी. धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. बघा उत्तम सारखा फलंदाज स्ट्राईकच्या एंडवर आहे नक्की आणि डगआउट मधून त्याच्यावर खूप साऱ्या भरोसा असतील. एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा ही धावसंख्या सन्मानजनक होऊ शकते. चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळी आकाश याला. चेंडूवर तब्बल 4 धावा मोजते गोलंदाज आकाश. सज्ज होते आपल्या शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी. या पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु पुरेपूर काय फायदा उठवता आला नाही. ते उत्तम याला थोडासा हताश नाराज आणि उदास असेल पण तो एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 41. नक्कीच इथे नशीब मानावं लागेल की गोलंदाज आकाश पारधी असं, कारण फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये जरी हा चेंडू आला असता तर माझ्या हिसाबाने थर्डमॅनच्या दिशेला गेला असता परंतु तसं काय होत नाही आणि नशिबाची साथ यावेळी आपण बघतोय. जय हनुमान बिर्याचा पाडा संघाच्या बाजूने. या पुढचा चेंडू बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षकाला निवडलं जात आहे. लगअपच्या दिशेला क्षेत्ररक्षक होत आहे. पकडला जातोय झेल आणि मिस्टर उत्तम याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. चला उत्तम बाद झाला. त्याच्यानंतर न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर विक्की धिंडा. नंबर 8 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. अजूनपर्यंत विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये एखादा जरी मोठा फटका आला तरी सुद्धा एक सामन्यामध्ये रंगत येईल. बघूया गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर धावांवर अंकुश लावलेला आहे आकाश पारधी या गोलंदाजाने. या पुढचा चेंडू आता मात्र मिड विकेटच्या दिशेला सेफ शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेनी संघाची धावसंख्या 43 धावा. चांगला कमबॅक म्हणावा लागेल आकाश पारधी याच्याकडून. धावांवर या षटकामध्ये बघायला गेलो तर धावांवर अंकुश लावलेला आहे. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबवला जातोय. निर्धार चेंडूची सांगता. बघा शेवटचा चेंडू या इनिंग मधला. या पुढचा चेंडू जाग्यावरच खेळून काढला. चेंडू यष्टीरक्षक आहे आणि थर्ड अंपायर जवळ निर्णय येतोय. तर षटक क्रमांक 3 मला वाटते मैदानाच्या आत 4थं मैदानाच्या आतमध्ये संपते.
ही धाव पूर्ण आहे. तर अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर एक धाव येते. तर शेवटच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष हे 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे विजयासाठी. जय हनुमान भिड्याच्या पाड्या संघाला. मग आता षटकाचा विचार करायला गेला तर महेश याच्यामार्फत पहिला षटक आढळला. त्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा येतात. त्याच्यानंतर रोहित दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. त्याच्यानंतर रोहन याच्या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा. परंतु नक्कीच कमबॅक आकाश पारधी याच्याकडून आपल्याला बघायला मिळतो. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 8 धावा दिलेल्या आहेत आणि नक्कीच धावसंख्येवर अंकुश लावलेला आहे आकाश. परंतु चांगली फलंदाजी करावी लागेल कारण 40+ ह्या धावा चेस करायच्या आहेत. 45 धावा आणि 45 धावांचं आव्हान हे खूप डोंगरासारखं उंच वाटतंय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. चांगली सुरुवात करावी लागेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते आपल्याला. 24 चेंडू आणि 45 धावा विजयासाठी लक्ष्य असेल. तर जी सरासरी प्रत्येक षटकामागे मेंटेन करायची 11 पेक्षा थोडी जास्ती धावा जर प्रत्येक षटकामागे जमवाव्या लागतील. 11ची सरासरी मेंटेन करावी लागेल. 24 चेंडू आणि 45 धावा. तर 45 धावांचं लक्ष चेस करायला एखादी जरी चांगली पार्टनरशिप व्हायला हवी मैदानाच्या आतमध्ये. जरी 20-25 धावांची पार्टनरशिप झाली तरी सुद्धा चांगल्या ह्या धावा चेस होऊ शकतात. ती पार्टनरशिप जमावी लागेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाते. सलामीची जोडी गणेश आणि रोहित अशी सलामीची जोडी आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी 15 धावा आल्या तरी मागच्या 18 चेंडूमध्ये तुम्हाला बघायला गेलं तरी 30 धावा राहतील. म्हणजे जे समीकरण आहे ते प्रत्येक षटकामागे बदललं पाहिजे. 11 धावांचे प्रत्येक षटकामागे समीकरण आहे. प्रत्येक षटकामागे 11 धावा जमवाव्या लागतील तुम्हाला. 24 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष. तर चला सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर संतोष वळवी. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. पहिल्या षटकातला पहिला चेंडू
यापुढचा चेंडू आपण बघतोय पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता होते. डॉट चेंडूने सुरुवात केली जाते. यावेळी आपण बघतो संतोष याच्या मार्फत. चांगली सुरुवात मानावी लागेल संतोष याच्यासाठी. बघा पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघतोय की फलंदाजी करणारा संघ जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतोय. आणि जर गोलंदाज असेल ना तर बघा जय गणेश गवलीपाडा पवन संघाने याच मैदानावर स्पर्धा आयोजित केलेली आहे. 2, 3, 4, 5 जर कोणाला संघाला एंट्री करायची असेल तर एंट्री करू शकता. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक बीट होतोय. मागच्या दिशेला 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळी चांगल्या क्षेत्ररक्षणाची न्यूरचना बघतोय आपण. क्षेत्ररक्षकाच्या मागे आपण बघतो थर्डमॅन आणि फाईन लाग हे सर्कल मध्ये आहेत दोन्ही खेळाडू. तर मागचा विचार करायला गेला तर मागचे आउटफील्ड फास्ट आहे. त्या हिशोबाने 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय यष्टीरक्षकाच्या मागे सजवले गेले. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी होती. इनसाइड एज घेऊन जातोय. काय चेंडू. यस इज गॉन. गॉन. चांगली सुरुवात फलंदाजांना करायची होती ते परंतु गोलंदाजांनी चांगली सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 1 असताना पहिला हादरा बसतोय. मिस्टर रोहित पारधी सारखा फलंदाज तंबूमध्ये परततोय. थोडासा अडचणीमध्ये येतोय यावेळी जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा संघ. परंतु अमित याला नव्याने सुरुवात करावी लागेल. जे गेलं त्याला मागे सोडायचं आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर तुमच्याजवळ चेंडू असतील 20 चेंडू मध्ये तुम्हाला आता मात्र 45 धावा जमवायच्या आहेत. 44 धावा जमवायच्या आहेत. तीन चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामधले. 21 चेंडू आहेत आणि 21 चेंडू मध्ये तुम्हाला 44 धावा जमवायच्या आहेत. तर पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज अमित पारधी मैदानाच्या आतमध्ये जातोय. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवर खेळून काढण्याच्या प्रयत्नात चेंडू जातो गल्लीच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 2. एकेरी दुहेरी धावसंख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला जय हनुमान संघ भिड्याचा पाडा. संतोष शिवाळवी चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यापुढचा चेंडू इनसाइड एज इज गॉन. पुन्हा एकदा फलंदाज बाद होताना दिसतोय. दुसरा हादरा बसतोय या संघाला गणेश ह्याच्या रूपाने. आता मात्र खूपच अडचणीमध्ये आलेला आहे संघ. तर रोहित नंबर 4 चा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मिस्टर रोहित पारधी. रोहन पारधी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय. यापुढचा चेंडू मान सन्मान दिला जातोय. चेंडूला बॉल सिडविडच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागते. चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांकडे इशारा येतो. षटक क्रमांक पहिला संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 3. बघा आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. जी सरासरी आहे ती आता मात्र वाढताना दिसते. आपण पहिल्या चेंडू पासून जी सरासरी मेंटेन करायची होती प्रत्येक षटकामागे 11 धाव्या ह्या जमवायच्या होत्या. आता मात्र समीकरण बदलते. तर गोलंदाजी मार्कवर बघा वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज विकेश खरपडे.
तर संत आणि सावध गतीने पुढे जाताना दिसतोय आपल्याला जय हनुमान स्पोर्ट बिर्याचा पाडा संघ. धाव संख्या झालेली आहे ती 3. ज्यावेळी बामणगाव संघ फलंदाजी करत होता त्यावेळी बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या होत्या. तर विचार केला तर या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतो अजूनपर्यंत बघायला गेलं तर ओमसागर बामणपाडा संघ, बामणगाव संघ. विकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू बॉल गलीमध्ये ढकलून दिला क्षेत्ररक्षक आहे. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या 5 धावा. धाव फलक हे चालू ठेवायला लागेल दोन्ही खेळाडूंना. एकेरी दुहेरी धावा घ्यावे लागतील. सर मध्ये मध्ये जर लूज बॉल मिळाला तर तो चेंडू सीमारेषे पार पाठवावा लागेल. बघूया पुन्हा एकदा विकेश खरपडे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. डॉट डिलिव्हरी. डॉट डिलिव्हरी यावेळी बघा चांगला चेंडू मानावा लागेल विकेश खरपडे याच्याकडून. म्हणजे नक्कीच मोठे फटके नसतील तर शेप शॉट खेळून 2-2 धावा जरी घेतल्या तरी सुद्धा धावफल ही पुढे जाऊ शकते. पण जर डॉट चेंडू ही धोक्याची घंटा असेल जय हनुमान बिर्याच्या पाड्या संघामध्ये. या पुढचा चेंडू शेप शॉट आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. चांगला थ्रो येतोय परंतु गोलंदाजाच्या हातामध्ये जर हा थ्रो असता तर नक्की धावची 4 रूपाने गडी बाद झाला असता. परंतु तसं काय होत नाही. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावेने संघाची धाव संख्या 7 धावा. बघा एकेरी दुहेरी धावसंख्येने धाव फलक पुढे पुढे चालू ठेवायला हवा. खरं तर विचार करायला गेला तर 45 धावांचं लक्ष आहे तुमच्या समोर. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू टाकून झालेले आहेत. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते मिस्टर विकेश खरपडे. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ढकलून दिलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. बघा बॅक टू बॅक 2 चेंडूवर 4 धावा येत आहेत. बघा धावफल चालू राहिलं ना तर नक्कीच विजयाच्या दिशेने तुमचा संघ वाटचाल करतोय. कारण मध्ये मध्ये तुम्हाला माहिती आहे की एखादा लूज चेंडू आला तर तो सीमारेषा पार करू शकतोय. पण तो धावफल हे पुढे जाणं हे खूप गरजेचं आहे. यावेळी क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं सीमारेषेवर. बघा खूपच डीप लावलेला आहे क्षेत्ररक्षक. बघा एकेरी दुहेरी धाव गेली तर मला वाटतं ओमसागर बामणपाडा संघाला काही इथे फरक पडणार नसेल. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय. चांगला झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. पाच चेंडू टाकून झाले आहेत. पाच चेंडू टाकून झालेले आहेत दुसऱ्या षटकामधले. धाव संख्या 9. या पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने कट करून काढला चेंडू. बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेला. बघता बघता चेंडू सीमारेषा पार होतोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर या 4 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र झालेली आहे ती 13. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13 धावा.
तर मंगेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीरक्षक बीट होतोय. मागच्या दिशेला शतरक्षक आहे. परत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 15 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 30 धावेची गरज आहे. चेंडू बाकी असतील ते 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 30. 11 चेंडू मध्ये 30 धावेची गरज आहे. अजूनपर्यंत सामना बॅलन्स आहे. फक्त मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके खेळावे लागतील. तर आकाश आणि अरविंद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. गोलंदाजी मार्कवर मंगेश याला बघतोय. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी मंगेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हॅलो हॅलो माईक चेंज. हॅलो माईक चेंज. तर या चेंडूवर हॅलो हॅलो माईक चेंज. हॅलो तर या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 17 धावा. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिडॉनच्या दिशेला. गोलंदाज स्वतः जातोय. आपल्या झेल पकडला जातोय आपल्या फॉलो थ्रो मध्ये. अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेटचं पतंग होताना दिसतंय. पुढचा चेंडू आपण बघतो स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलाय चेंडू. शतरक्षक त्याच्या मागे जातोय. बघता बघता चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी चांगला फटका मानावा लागेल आता मात्र. विजय याच्या बॅटमधून निघालेल्या ह्या 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या 21 धावा. विजय याला चांगली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकामधले पुन्हा एकदा या चेंडूवर 2 धावा येतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. बघा 45 धावांचा पाठलाग करताना आपण बघतो सलामीची जोडी गणेश आणि रोहित याच्यामध्ये अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली होती. चांगले पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चांगली गोलंदाजी संतोष वेळवी याच्याकडून बघायला मिळाली आपल्याला पहिल्या षटकामध्ये. आणि पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये या दोन्ही खेळाडूंना बाद केलेलं होतं गोलंदाज संतोष याने. पुढच्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय की काय. 2च धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावेनी संघाची धावसंख्या 25 धावा. धाव फलकावर लागल्या. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. तर आता मात्र 6 चेंडूमध्ये 20 धावेची गरज असेल सामना जिंकण्यासाठी.
6 चेंडू आणि 20 धावेची गरज. मोठे फटके खेळावे लागतील. या इनिंगचा जर विचार केला तर या इनिंग मध्ये एकही षटकार आलेला नाही आणि षटकाराची गरज आहे यावेळी जय हनुमान बिर्याच्या पाड्या संघाला. 2 जरी मोठे फटके आले तरी सुद्धा कमबॅक करू शकतोय. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. तर वैतीत पहिलं संघाचे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज विकी दिंडा. यापुढचा चेंडू चांगला फटका होता. गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रोमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल जातो लगामच्या दिशेला. तर या चेंडूवर 2 धावा येतात. 2 धावेने संघाची धाव संख्या 27 धावा. 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. 5 चेंडू आणि 18 धावेची गरज. 3 षटकार मारावे लागतील. एक्स्ट्राच्या रूपाने या 2 धावा येत आहेत. बघा या 2 धावेने संघाची धाव संख्या 29 धावा. एकच धाव आहे ना. एकच धाव. एका धावेने संघाची धाव संख्या 28. या पुढचा चेंडू आपण बघतोय पुन्हा एकदा आमिडांच्या दिशेला ढकलून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतंय ओमसागर बामणगाव संघ. धाव संख्या 29 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. 45 धावांचा पाठलाग करताना या पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा मिडांच्या दिशेला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. या सामन्याची औपचारिकता फक्त बाकी राहिलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 30 धावा. अजूनपर्यंत बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जातो लगामच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. तर 4 धावा येतात. या 4 धावेने संघाची धावसंख्या 34 धावा. 11 धावा मला वाटतं अजूनपर्यंत पाहिजे सामना जिंकायला. बघा जर एखादी पार्टनरशिप झाली असती ना 20-25 धावांची तर नक्कीच हा सामना विजय ह्या सामन्यामध्ये विजय मिळवला असता जय हनुमान बिड्याच्या पाड्या संघाने. परंतु जी पार्टनरशिप होती ती पार्टनरशिपच नाही झाली म्हणून या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल जय हनुमान संघ बिड्याच्या पाड्या संघाला. अशा प्रकारे या स्पर्धेमधून बाहेर जातोय. षटक संपतंय तर विजय होतोय या सामन्यामध्ये ओमसागर बामणगाव संघ.